त्यांनी जो उपवास सोडला, ज्याला जैन धर्मामध्ये पारणा करणं असं म्हणतात, ते घोड्याच्या पाकळ्यांनी त्यांनी पाळलं. 12.5 वर्षाचं निरंतर चालणार होतं. त्यानंतर त्यांची अंतिम 73 वर्षाचे वर्तमान झाले. 73 वर्षाचे वर्तमान झाले. त्यांना केवळ ज्ञान प्राप्त झालं होतं. 4 घाती कर्माचा क्षय करून त्यांनी केवळ ज्ञान प्राप्त केलं होतं आणि केवळ ज्ञानाने त्यांनी जाणून घेतलं की आता माझा अंतिम क्षण आलेला आहे. त्यावेळेस त्यांचा वर्षावास चातुर्मास पावापुरी येथे होता. पावापुरी बिहार राज्यामध्ये. तुम्ही आताही तिथे गेला तर भगवान महावीरांची तिथे समाधी आहे. आणि तिथे तेव्हा हस्तिपाल राजा राज्य करत होता. तेव्हा जेव्हा वर्धमानाने सांगितलं, महावीरांनी सांगितलं राजाला ही सगळी घटना, तेव्हा हस्तिपाल राजाने समोशरण ठरवलं. समोशरण म्हणजे असं मोठं पटांगण जिथे तिर्यंच, नरगतीतले राक्षस, देवगतीतले देव, मनुष्यगती अशा सर्व गती, सर्व जाती एकाच ठिकाणी बसून प्रवचन ऐकणार होते. आणि सलग 48 तास भगवान महावीरांची वाणी चालत होती. आणि त्या वाणीमधून 36 अध्याय